भारतामध्ये आपल्या लिंबूवर्गीय फळांचं उत्पादन हे 3ऱ्या नंबरचं आहे. पहिले केळाचं उत्पादन सगळ्यात जास्त आहे, नंतर आंबा आणि त्याच्यानंतर मग संत्रा. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे असतात. आपल्या संत्रा, मोसंबी सगळ्यांना माहित आहे. किन्नू पण सगळ्यांना माहित आहे. हा आपल्या उत्तर भारतामध्ये येतात. कागदी लिंबू जे लेमन ज्याला म्हणतात, आपलं पहाडी लिंबू आणि कागदी लिंबू म्हणजे आपण जे लिंबू खातो ते. त्या व्यतिरिक्त सध्या प्रचलनात येऊन राहिलेले एक चकोत्रा, एक ग्रेपफ्रूट, सिट्रॉन आणि गलगल हे काही प्रकार आहेत. आणि 3 मी जशा पहिलेही सांगितल्या 3 प्रकारचे मूलवृंताच्या प्रजाती आहेत. या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा आहे, पण या महत्वाच्या आहेत. तर याची थोडीशी माहिती आपण घेतो. रफ लेमन किंवा सिट्रस जम्बेरी किंवा रंगपूर लाईम. हे लिंबूवर्गीय फळ आहे. याच्यातला जो संत्र्याचा आपल्या जो रस असतो जम्बेरी मधला किंवा इडलिंबूतला, हा खाण्यासाठी योग्य असतो, पण आपण याचा जास्त करून उपयोग जो करतो तो खुंट म्हणून करतो. पण आपल्याकडे जास्त जर फळं आले तर आपल्या सरबत प्रकारामध्ये जितके काही पदार्थ बनू शकतात किंवा लोणच्यामध्ये टाकायला रस ते वापरू शकतो. याची जी आम्लता आहे साधारणपणे 3 ते 5% असते. त्याच्यामुळेच मी सांगितलं की आपण लिंबाचं लोणचं जेव्हा करतो तेव्हा याच्यामध्ये जो लिंबाचा रस टाकतात त्याच्यासाठी या इडलिंबूचा रस जर आपल्याकडे टाकला तर तो चालू शकतो. आणि याच्यामध्ये 25 ते 40 बिया मिळतात. म्हणजे एका फळापासून आपण 25 ते 40 बिया घेतो आणि प्रत्येक बी पासून कमीत कमी 2 ते 3 सीडलिंग मिळतात, ज्याच्यावर आपण बडिंग करू शकतो. ही याची कपॅसिटी आहे. दुसरा रंगपूर लाईम. रंगपूर लाईम जसं मगाशी विषय सुरू होता की रंगपूर लाईम आणि एलेमो मध्ये काय फरक आहे. याचा फळांचा रंग पहा थोडासा लालसर आहे. याच्यामुळे फळांवर थोडीशी त्याची झाक येते. आपण जर याच्यावर केलं तर. तसंच खार जमिनीमध्ये किंवा खार पाणपट्ट्या जर असेल तर तिथे रंगपूर लाईमचं खुंट वापरला तर तिथे आपल्या रोपांना जमिनीतून अन्नद्रव्य आणि पाणी घेण्याची म्हणजे सहज घेऊ शकतात. ती एलिमो मध्ये नाही. पण एलिमो मध्ये एक चांगला गुण आहे की त्याच्यामध्ये फायटोप्थोराला रेझिस्टन्स आहे. म्हणजे फायटोप्थोरा जर 2 झाडं असतील रंगपूर लाईम आणि फायटोप्थोरा, तर फायटोप्थोरा रंगपूरवर पहिले नंतर एलिमोवर येईल काही दिवसांनी. आणि चांगली जर काळजी घेतली असेल तर त्याच्यापासून दूर सुद्धा राहील. तसेच काही काही किडे आहेत जसे निमॅटोड्स आहेत किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे किडे आहेत. ते दोघांवरही ॲज कम्पेअर टू बाकीचे रूटस्टॉक कमी येतात. पण याची अवेलेबिलिटी फार कमी आहे. रंगपूरचं जर तुम्ही पाहिलं कॅनॉपी पण थोडीशी घेरेदार असते. एलेमोची कॅनॉपी तेवढी घेरेदार येत नाही, थोडीशी उंच वाढ असते. जसं मगाशी सांगितलं की आपला इडलिंबूचा रसाचा आपण सरबतासाठी किंवा लोणच्यासाठी उपयोग करू शकतो रसाचा. फळांचा अजून केलेला कोणी पाहिलं नाही, करून बघू शकता. तर तसा रंगपूर लाईमच्या रसांचा पण करू शकतो. रंगपूर नावाचं एक गाव आहे बांगलादेशामध्ये. ते पहिल्यांदा हे सापडलं त्याच्यामुळे याला रंगपूर लाईम म्हणतात. एलेमो हा सिट्रस मॅक्रोफिला म्हणून रूटस्टॉक आहे. याच्यामध्ये रसाचं प्रमाण अत्यल्प असतं. बियाही खूप कमी जास्त असतात. जर तुम्ही बरोबर त्याचं पॉलिनेशन केलं, सिंचन जर व्यवस्थित केलं तर सीड बनतात. अदरवाईज ते सीड बनत नाही. हा याच्यातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. पण याच्यामध्ये फायटोप्थोराला ॲज कम्पेअर टू रंगपूर लाईम, रफ लेमन रेझिस्टन्स जास्त आहे. हा एक ट्रायफुलेट ऑरेंज म्हणून एक रूटस्टॉक येतो. हा आपल्या भागामध्ये वापरला जात नाही. इथे मातीत रेतीचं प्रमाण जास्त असते त्या भागात वापरला जातो. हा ट्रायफुलेट ऑरेंज जो आहे या साधारणपणे आपलं बेलाचं पान असतं तसं याचं पान असतं. 3 पाती असतात याला. याच्यामध्ये डिंक्याला हा रेझिस्टंट आहे. पण त्याच्या जर बडिंग करून झाड लावलं त्याच्यात ड्वार्फनेस येतो. म्हणजे झाडाची उंची कमी राहते. आणि झाडाची उंची कमी हळूहळू वाढते, कमी राहते. त्याच्यामुळे आपल्या साहजिकच फळांचं प्रमाण पण कमी होतं. फक्त म्हणून याचा काय करतो आपण उपयोग करतो आपण हायब्रिड बनवण्यासाठी याचा उपयोग करतो ट्रायफोलेटचा. तर हे ट्रायर सिट्रन जे आहे त्याचे एक हायब्रिड आहे. हे काही काही देशामध्ये ट्रायर सिट्रन आणि कॅरिझो सिट्रन वापरले जातात. पाश्चिमात्य देशांमध्ये जिथे मातीत रेतीचं प्रमाण जास्त आहे तिथे हे रूटस्टॉक वापरले जातात. आपल्याकडे CRH नावाचं एक बनवलेलं आहे हायब्रिड. ते इव्हॅल्युएशन मध्ये अजून पण त्याला काही मान्यता मिळालेली नाही. तसंच आता हे कागदी लिंबू आपल्या सगळ्यांना माहित आहे. एका झाडाला साधारणपणे 1000-1200 लिंब लागतात. 40 ते 60 ग्रॅम पर्यंत सर्वसाधारण वजन असते. कधी कधी 70 ग्रॅम पर्यंत पण जातात. याच्यात उलघलनशील तत्व म्हणजे ज्याला TSS म्हणतात हा 7 ते 9च्या दरम्यान असतो आणि आम्लता 8% प्रमाण असते. त्याच्यामुळे लिंबूवर्गीय प्रकारातलं सगळ्यात आंबट फळ आहे. म्हणजे लिंबू आपण खातोच आंबट चवीसाठी. त्याच्यात 50 ते 55 आणि वापरायला सोपं असतं. त्याच्यामुळे ह्याचा उपयोग जगातला सगळ्यात मोठा देश आहे ज्याच्यात लिंबाचं उत्पादन घेतलं जातं. आणि आपला भाग आणि काही कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्राचा भाग या भागात जास्त लिंबाचं फळ घेतलं जातं. सिट्रस रेटिक्युलाटा ज्याला आपण नागपुरी संत्रा म्हणतो, त्याला ज्या भागात जाईल तसे वेगवेगळ्या नाव आले. दार्जिलिंग मँडरिन आलं,
किंवा कुर्ग मॅन्डेरिन आलं किंवा खासे मॅन्डेरिन आलं, असे वेगवेगळे नावं आलेत. याच्यामध्ये किती हे असतं म्हणजे माहितीचा भाग म्हणून लक्षात ठेवा की याचे TSS साधारणपणे जर आंब्या बहाराचं फळ घेतलं तर 9 ते 11, कधी कधी 12 पर्यंत जातं. पण मृग बहाराचं जर फळ घेतलं तर 13-14 पर्यंत पण याचे TSS असतो आणि आम्लता 5 ते 60% जेव्हा आपण काढणीच्या वेळेस जेव्हा तोडणीच्या वेळेस जातो तेव्हाची आहे. तशी जर काढली तर आम्लता हळूहळू कमी होत जाते आणि 45 ते 50% रस असतं. याची सगळ्यात चांगली क्वालिटी जगामध्ये हे फक्त टेबल फ्रूट म्हणून खाल्ल्या जातं कारण याचं साल काढायला सोपं आहे म्हणून हे. पण याची साठवणुकीची जी क्षमता आहे ती फार कमी, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे घेतलं जात नाही. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वीट ऑरेंज, म्हणजे ज्याला आपण मोसंबी म्हणतो. आता मोसंबी ही एक जात आहे, वाण ज्याला म्हणू. मोसंबी हे आपल्याकडे जे आलं होतं हे मोझॅम्बिक नावाचं एक राष्ट्र आहे, तिथून आलं म्हणून त्याला मोसंबी नाव पडलं. कर्नाटकामध्ये एक सदगुडी नावाची व्हरायटी आहे, तिथे एक इंडोनेशियामधून ते आलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला वेगळं नाव दिलं. की कटर व्हॅलेन्शिया म्हणून एक जात वाण जे आहे आपल्या संस्थेने नुकतंच एक प्रसारित केलं, अजून त्याला राज्य शासनाने मान्यता दिली नाही म्हणून मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन नाही आहे. पण हे याच्यामध्ये जर आपली मोसंबी जर पाहिली सर्वसाधारण तर त्याच्यामध्ये फक्त 0.3 ते 0.5% जास्तीत जास्त इतकी आम्लता असते, त्याच्यामुळे प्रोसेसिंगसाठी जात नाही. कटर व्हॅलेन्शियामध्ये हेच प्रमाण, कटर व्हॅलेन्शिया किंवा माल्टा घेतलं किंवा बाकीच्या प्रोसेसिंगच्या ज्या व्हरायटी घेतल्या त्या 7.7% जातं, त्याच्यामुळे ती प्रोसेसिंगला ती व्हरायटी चांगली मानली जाते. हा मुख्य फरक आहे. म्हणजे आपल्या जी मोसंबी आहे ती ऍसिडलेस प्रकारात मोडल्या जाते आणि ही कटर व्हॅलेन्शिया जी आहे किंवा शामुटी नाव ऐकलं असेल कोणी किंवा जाफा वगैरे आहे, हे या सगळ्या कॉमन ऑरेंजेसच्या व्हरायटी या भागात मोडल्या जातात. त्याच्यामुळे ज्या प्रोसेसिंगच्या ज्या आवश्यक व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये आम्लता जास्त पाहिजे आणि कुल घालनशील म्हणजे TSS आहे ते पण 12-13 पर्यंत पाहिजे. ही कटर व्हॅलेन्शियाचे बरेच प्रकार आहे. व्हॅलेन्शिया एक नाव आहे स्पेन नावाच्या देशामध्ये, तिथून हे आलेले आहेत, शहर आहे तिथे. तिथे याचं वेगवेगळ्या वाणांची पहिल्यांदा सुरुवात झाली. तर आपल्याकडे वेगवेगळ्या व्हॅलेन्शिया आपण टेस्ट केल्या, त्यामध्ये कटर व्हॅलेन्शिया ही चांगली आढळली मध्य भारताच्या दृष्टीने. तर ही एक प्रोसेसिंगच्या दृष्टीने चांगली व्हरायटी आहे. जर आपल्याला मान्यता मिळाल्यावर आपण याचं जास्त प्रमाणात प्रोडक्शन सुरू करू, लिमिटेड स्केलवर सुरू केलेलं आहे. तसंच तुम्ही खालचं चित्र पाहत असाल ते एक मोरो नावाचं स्वीट ऑरेंज आहे. ही मोरो व्हरायटी जी आहे इटली देशामधून आली, इटली. याच्यामध्ये जो लाल रंग दिसतो आहे अँथोसायनिन पिगमेंटचा आहे. अगदी याचा जर रस काढला आपण समजा तेलामध्ये घेतला तर अगदी रक्तासारखा लाल असा याचा रंग येतो. मोरो त्याचे काही काही सॅम गिनेलो, काराकारा अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहे, पण मोरो सगळ्यात जास्त प्रचलित स्वीट ऑरेंजची व्हरायटी आहे. लाल रंग दुसऱ्या लिंबू वर्गीय फळांमध्ये पण येतो, पण मोसंबीचा जो लाल रंग आहे तो सगळ्यांना आवडेल असा आहे. त्याच्यामध्ये गोडपणा असतो. दुसऱ्या फळांचा जो लालपणा आहे, जसं ग्रेपफ्रूट मध्ये पण लाल येतो, पण त्याच्यात कडवटपणा किंवा आंबटपणा जास्त असतो. मोरोच्या याच्यामध्ये गोडपणा असतो, जसं आपण मोसंबीचा ज्यूस पितो. तर ही पण एक चांगली व्हरायटी, पण याच्यासाठी थोडंसं थंड वातावरण पाहिजे. तर ज्या ठिकाणी थोडी थंड वातावरण असतं किंवा टेम्परेचर 40च्या आतमध्येच राहतं तिथे ही व्हरायटी घेतली जाऊ शकते. किन्नो हे एक मानव निर्मित एक हायब्रिड आहे. याला आपल्या भागात येतं उत्पादन चांगलं येतं, पण जो रंग पाहिजे जसा पंजाबमध्ये येतो थंडीमुळे तसा आपल्या भागात येत नाही, त्याच्यामुळे हे कोणी घेत नाही. हे ग्रेपफ्रूट नावाचं एक फळ आहे. याला ग्रेपफ्रूट आणि ग्रेप म्हणजे अंगूर, ग्रेपफ्रूट म्हणजे संत्र. हे फळ जेव्हा झाडाला लागतं तेव्हा जसं द्राक्षाचा घड लागतो तसंच हे फळ झाडाला लागतं. 5 ते 6 फळांचा घड असतो, त्याच्यामुळे याचं नाव जेव्हा पहिल्यांदा ज्यांनी कोणी पाहिलं त्याने याला नाव ग्रेपफ्रूट दिलं, तर तेच नाव पुढे प्रचलित झालं. याच्यात 2 प्रकारचे फळ असतात, एक लाल रंगाचं फळ असतं आणि एक पिवळट किंवा पांढरा आपण ज्याला म्हणू तशा प्रकारचं फळ असते. याचा जो लाल रंग आहे तो उन्हाळ्यात टिकतो. मोसंबीचा जो लाल रंगाचा प्रकार मी सांगितला तो उन्हाळ्यात टिकत नाही, त्याच्यामुळे आपल्या भागात त्याची वाढ होऊ शकत नाही. पण लाल रंगासाठी जर लिंबू वर्गीय फळ घ्यायचं असेल तर ग्रेपफ्रूट घेऊ शकतो. आणि हे जे फळ आहे हे ज्यांना किडनी किंवा डायबिटीसचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे याचा उपयोग केला जातो. ते लाभकारक आहे, त्याच्यामुळे याचं प्रमाण विदेशांमध्ये वाढत चाललेलं आहे. आपल्याकडे हळूहळू ते वाढेल, पण याच्यामध्ये गोडवा फारच कमी असतो. त्या उलट याच्यामध्ये कडवट चव जास्त असते, आंबट कडवट असं हे आहे. पण औषधी दृष्टीने घेतल्या जातं, त्याच्यामुळे याचा जे विदेशामध्ये जो ज्यूस विकला जातो पॅक ज्यूस, टेट्रा पॅक किंवा आपण जसे रिअलचे किंवा फ्रुटीचे ज्यूस पितो, तर फ्लेम ग्रेपफ्रूटचा ज्यूस सगळ्यात जास्त वापरला जातो. भारतामध्ये फ्लेम ही वाण आहे आणि तसं दुसरं एक रिओ रेड म्हणून पण आहे. दोन्ही आपल्या भागात घेऊ शकतात. पंजाब भागामध्ये समजा कोणी शेती करणार असेल ते स्टार रुबी तिथे रिकमेंड केली गेलेली व्हरायटी आहे.
हे पमेलो चकोत्रा हे पण एक चांगलं फळ आहे, खाण्याच्या दृष्टीने चांगलं असते. त्याचं कमीत कमी वजन तसं 400 असते, पण सर्वसाधारण एका फळाचं वजन 800 पासून तर 1.5 किलो पर्यंत राहतं. म्हणजे 4 जणांचं जर कुटुंब असेल तर एक फळ आठवडाभर खाऊ शकतं. याच्यामध्ये ज्यूसचं जे प्रमाण आहे थोडं कमी असतं, 35% असतं. त्याच्यामुळे आपण जेव्हा हे सोलतो तेव्हा आपल्या हाताला असा खूप ज्यूस लागत नाही, पण याची चव खूप चांगली असते आणि याचे फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे याचं फ्लशिंग आपल्या शरीरामध्ये जे काही आपल्या आतड्यांमध्ये जी काही घाण साठते जेवणामुळे किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे, ते फ्लशिंगसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती ही आपली वाढवते. याची चव गोड असते, म्हणजे अगदी संत्रा किंवा मोसंबी एवढं नाही, पण गोड प्रकारातच येते. आणि ज्यूस पेक्षा हे फाका जे आहे किंवा आपण ज्या कळ्या म्हणू किंवा फोडी म्हणू, ते खाण्यासाठी याचा उपयोग जास्त केला जातो. तर याचे 2 प्रकार येतात. ही वरची जी आहे NRCC पमेलो 5 हे आपल्या केंद्राने विकसित केलेलं वाण आहे आणि दुसरं US पमेलो 145 हे अमेरिकेतून आलेलं आहे, पण हे पण आपल्या वातावरणात चांगल्या प्रकारे घेऊ शकतं. त्या व्यतिरिक्त सिट्रॉन हा नावाचा प्रकार आहे. हा आपल्या लेमन प्रकारात किंवा गलगल सारखा दिसतो, थोडा छोटा असतो. याचं झाड पण छोटसच असते, साधारणपणे 3-3.5 फुटाचं झाड असते, पण एका झाडाला जवळपास जवळपास 100 फळं लागतात. 3ऱ्या वर्षाला फळ येतं, पण याचं आयुष्यमान हे फार कमी असतं. पण याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असतो, त्याच्यामुळे लोणचं करण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने याचा आपण उपयोग करू शकतो. आणि आणखीन एक चांगली गोष्ट, याचा जो घेरा आहे हा फारच छोटासा घेरा असतो. 3 फुटाचं झाड आणि घेरा साधारणपणे 3 फुटाचा, म्हणजे हाय डेन्सिटी मध्ये झाडं लावून आपण सहज एका झाडावरून 100-200 फळं तोडू शकतो. आणि छोट्याशा भागामध्ये घेऊन लिंबाचं लोणच्याचं जर कोणाचा इच्छा असेल, याच्यात ज्यूसचं पर्सेंटेज फारच कमी असतं ऍज कम्पेअर टू अदर, त्याच्यामुळे ज्यूससाठी हे रिकमेंड केलं जात नाही. याच्या व्यतिरिक्त गलगल आहे, हे सिट्रॉनपेक्षा मोठं असतं, प्रजाती वेगळी आहे पण सिट्रॉनपेक्षा मोठं असतं. हे लोणच्यासाठी पण वापरलं जातं आणि याच्यातून रस काढून रस प्रक्रियेसाठी पण वापरलं जातं फळ. हे साधारणपणे एक जर फळ घेतलं तर 400 ग्रॅम पर्यंतच एक फळ असतं एका झाडाला. याची संख्या पण जास्त लागते. फक्त याचा सगळ्यात मोठा डिसएडव्हान्टेज, याचं पण वयोमान जे आहे ते 15 वर्षापर्यंत असतं, त्याच्यानंतर हे झाड मरून जातं. अशा प्रकारे वेगवेगळ्या भारतामध्ये आहेत. या व्यतिरिक्त बाहेरच्या देशांमध्ये आणखी वेगळ्या प्रकारच्या लिंबूवर्गीय फळांच्या जाती आहेत, पण आपण त्याच्यासाठी त्या घेत नाही, कारण आपल्या वातावरणाला त्या काही सूट होत नाही किंवा काही इंटरनॅशनल लॉज असतात, क्वारंटाईन लॉ असतात, त्याच्यामध्ये आपण ते आणू शकत नाही. काही काही प्रकार हळूहळू सुरू झालेले आहे. येणाऱ्या काळामध्ये भरपूरसे संशोधन आपल्या केंद्रामध्ये सुरू आहे. भारतामध्ये सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे जे संत्र्याचं संशोधन केंद्राचं मुख्य केंद्र नागपुरातच आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या केंद्राची ब्रांच आसाममध्ये आहे, तर इथे गेल्या 5 वर्षापासून वेगवेगळ्या अनेक वाणांवर संशोधन सुरू आहे. पण शेतकऱ्यांची किंवा कुठल्याही माणसाची फसगत होऊ नये, त्याच्यामुळे जोपर्यंत पूर्ण निष्कर्षापर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याबद्दल माहिती देत नाही. पण आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जितक्या प्रजाती सध्या अस्तित्वात आहेत किंवा चांगल्या करून राहिल्या, ते आपल्या इथे आणून त्याच्यावर आपलं संशोधनाचं कार्य पुढे चालू आहे. जर काही चांगल्याने केलं तर येणार 1-2 वर्षामध्ये आपण नक्कीच आपल्या याच्यामध्ये वाढ करू शकतो. धन्यवाद.